महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधून एक महत्त्वाची बातमी आहे। रिप्लेमध्ये दिसतोय पंचांचा निर्णय चुकला। संदीप भोंडवे यांनी हे वक्तव्य केलं। पंचांचे निर्णय मान्य नसतील पण खेळाडू वृत्ती ठेवायला हवी होती। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। स्पर्धा संपता मॅटवरील अंतिम फेरीत आणि त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ याच्यामध्ये झालेल्या कुस्तीमध्ये जे निर्णय पंचांनी दिले ते निर्णय कदाचित शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला मान्य नाही झाले आणि त्यांनी कुस्ती झाल्याच्या नंतर पंचांवरला शिवीगाळी करण्याचा प्रयत्न केला। पंचांवरती शिवराजने हात उगारण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते निषेधार्थ आहे। प्रत्येक खेळामध्ये खेळाडू वृत्ती असे आपण पाहतो। क्रिकेटमध्ये जर एखादा पंचाने निर्णय दिला आणि जरी खेळाडूला माहिती असेल निर्णय चुकीचा आहे तरी तो खेळाडू निमूटपणे मान खाली घालून आपला सरळ मैदानाच्या बाहेर जातो। आपल्याला पण रिप्लेमध्ये दिसतं की पंचाचा निर्णय चुकलेला आहे, परंतु पंचाला तिथे देवाचं स्थान आहे। तर अंतिम सामन्यापूर्वी मॅचच्या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये सामना रंगलेला होता। यामध्ये शिवराज राक्षेला पराभूत झाल्याचा निर्णय हा पंचांनी दिला, मात्र शिवराज राक्षेला हा निर्णय मान्य नव्हता आणि त्यानंतरच हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला। यावेळी शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर ओढली, त्याचबरोबर त्यांना लाथ देखील मारली आणि त्यामुळेच कुठेतरी शिवराज राक्षेवर आता 3 वर्षाच्या निलंबनाची कारवाई देखील झाली आहे।